संख्येचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही ट्विट केलं होतं, नक्की तुम्हाला त्याबद्दल माझं एकच मत आहे की जे प्रमुख नेते आहेत ज्याच्यामध्ये साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील व राहुल गांधी असतील आणि सर्व प्रमुख त्या पक्षाचे जे नेते आज बीजेपीच्या विरोधात लढत आहेत. सामान्य लोक आणि सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी लढत आहेत. पण तशीच भूमिका आमच्यासारखे जे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतले जे नेते कार्यकर्ते आहेत ते तशी भूमिका घेताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जेव्हा काही लोक जर ॲडजस्टमेंटमुळे असेल नाहीतर दोन भूमिका त्यांच्या मनामध्ये असतील, कन्फ्यूज असतील की काय करायचं, ह्याच्यामुळे नुकसान हे नेत्यांचं झालं तर फक्त एका व्यक्तीचं होऊ शकतं, पण ह्याच्यामुळे सामान्य लोकांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या मोठ्या नेत्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहून सामान्य लोकांच्या वतीने भाजपच्या विरोधात लढण्याची जरूरत आहे. एखादा नेता जरी शांत झाला तरी त्याचा फटका हा कुठं ना कुठेतरी बसू शकतो. त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी, सगळ्याच आमदारांनी भूमिका घेतली पाहिजे भाजपच्या विरोधातली. म्हाडा संदर्भात मोठ्या प्रमाणात ट्विट केलेलं आहे. इंदापूरमध्ये जो 2 दिवसापूर्वी गोळीबार झाला त्यावरून तुम्ही ट्विट केलं की काही लोक जे आहेत ते अशा प्रकारे गुंडांना जर भेटून पुष्पगुच्छ देत असतील तर पुण्यामध्ये अजून वेगळं काही होणार नाही की लोक तुमचा कोणाचा मुख्यमंत्र्यांना गुंड भेटतात, उपमुख्यमंत्र्यांना गुंड भेटतात. उपमुख्यमंत्री अजितदादा एका जाहीर भाषणामध्ये म्हणतात की एका व्यक्तीला मोका लागत होता पण तो